उमेद अभियानातील 38 मशीन बंद अवस्थेत, भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कारवाई करा, सामाजिक कार्यकर्त्यांसह महिलांची मागणी. 9 ऑगस्टपासून बिऱ्हाड आंदोलन तर 15 ऑगस्टला आत्मदहन करण्याचा इशारा. उमेद व मानव विकास योजना यांच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरणासाठी वाटप करण्यात आलेल्या विविध प्रकारच्या मशीन बंद अवस्थेत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे निकृष्ट दर्जाच्या मशीन वाटप करून भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते बापू बागुल आणि सखी महिला ग्रामसभा बचत गटाच्या भारतीय माळी यांच्यासह बचत गटातील महिलांनी केला आहे. जिल्हा स्तरापासून वरिष्ठ स्तरापर्यंत पाठपुरावा करूनही कारवाई न झाल्याने 9 ऑगस्टपासून बिऱ्हाड आंदोलन केलं जाणार असून 15 ऑगस्टपर्यंत न्याय न मिळाल्यास महिला आत्मदहन करणार असल्याचा इशारा देखील प्रशासनाला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आला आहे. धुळे जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती आणि ग्रामीण जीवनोत्ती अभियान तसेच मानव विकास योजना यांच्या माध्यमातून 2022-23 अंतर्गत धुळे तालुक्यातील बचत गटातील महिलांना उद्योगासाठी धुळे तालुक्यात विविध प्रकारच्या 38 मशीन्सचं वाटप करण्यात आलं. मात्र कालांतराने वाटप करण्यात आलेले मशीन निकृष्ट दर्जाचे आढळले असून बंद पडले आहेत. त्यामुळे महिलांच्या रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. बचत गटातील महिलांचा मशीन वाटपात कोट्यावधींचा भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून तात्काळ कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांसह महिलांनी केली आहे. यावेळी विश्वनाथ येथील मशीनचे युनिट पूर्णपणे बंद अवस्थेत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे शासनासह महिलांची फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी महिला मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्या आहेत. महिलांच्या आंदोलनाच्या इशाऱ्याची दखल घेऊन प्रशासन कारवाई करेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यावेळी दक्ष पत्रकार संघाचे बापू बागुल, शंकर खरात, सखी महिला ग्रामसभा महिला बचत गटाच्या भारतीय माळी यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. हे युनिट 38 युनिट आमच्या माहितीप्रमाणे 38 युनिट आहेत. हे जास्त कमी असू शकतात आणि एका युनिटची किंमत 6 लाख रुपये आहे. आता याच्यामध्ये माझे जे मशिनरी आहेत त्यांचं मी कोटेशन घेतलेलं आहे, तर ते 1,20,000चं आहे. याप्रमाणे 38 युनिटींमध्ये किती भ्रष्टाचार आहे हा कॅल्क्युलेशन करू शकतात. आम्ही विभागीय आयुक्तांना तक्रार केली, माननीय जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार केलेली आहे, सीओ साहेबांना केलेली आहे, बीडीओ साहेबांना केलेली आहे आणि आता मंत्रालयात पण आम्ही तक्रारी दिलेल्या आहेत. आपले जे ग्रामविकास मंत्री आहेत जयकुमार गोरे साहेब यांच्याकडे पण आम्ही तक्रार पाठवलेली आहे आणि जर आम्हाला 9 ऑगस्टपर्यंत जर कधी नाही न्याय मिळाला तर आम्ही बिऱ्हाड आंदोलन करू. 9 तारखेपासून ऑगस्टला आमचं बिऱ्हाड आंदोलन सुरू असेल. 15 ऑगस्टपर्यंत पण आम्हाला न्याय मिळाला नाही तर नाविलाजाने आम्हाला आत्मदहन करावं लागेल. माझं नाव भारती किशोर माळी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.